गावातली सासू होती ती म्हणली, सुनबाई आपला सप्ताह चाललाय, आपल्याला पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे, मी जरा कपाशी आता सोयाबीन जाऊन येते, काढले ते पण अजून काही केलं नाही, मी जरा चक्कर मारून येते, तू तेवढी डाळ वाटून घे. कोल्हागावची सासू होती, गेली शेतात, आली 25 मिनिटांनी, तिने फक्त घरात डोकावलं, सुनबाई दिसाना, डाळीचं तपेलही दिसाना, ती घरात नाही घुसली, आपल्याच गावातली होती. ती परत नेम्या वस्तीवर फिरून आली, काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माझी सून नक्षत्र आहे नक्षत्र. 20 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माई सुनबाई, गुणाची गुणाची. पप्प्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं पण वाया नाही गेलं. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं? तशी सुनबाई म्हणली, हाय का सासूबाई, मला वाटलं तुम्ही हुशार असाल, तुम्ही म्हणले डाळ वाटून ये, आता अख्ख्या वस्तीवर डाळ वाटून आले, आता कुठं घरात डाळ राहती वय, तेव्हा तुम्ही जागेवर आले. तुम्ही सोप्या नाहीत ना. बरं, माझं बोलणं इथं बसलेले एखाद्या सासूबाईला जर खरंच वाईट वाटलं असेल तर मुलगा आहे ना, त्याने तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमची अपेक्षा आहे ना तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, पप्याचं लग्न करायचंय करायचंय ना, मग आई म्हटलं पाहिजे, आई मानलं, मागच्यांच्या डोक्यात वेगळी खटकी चालली, आत्या म्हणलं पाहिजे, आत्या आत्या आत्या, आता आत्या आताली काळजात बसली म्हणजे आई झाली. जर तुमची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, तर इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं आज काळजावर हात ठेवावा आणि भगवान परमात्म्याची शपथ घेऊन स्वतःला बसल्या जागी एक प्रश्न विचारा, तुमची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, पण तुम्ही सुद्धा तुमच्या घरात तुमच्या सुनेला आज जन्मदात्या मुलीचाच दर्जा दिलाय का? आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही तर आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो. पण सुनेकून चपातीचा नकाशा चुकला किंवा जाड काट झाला तर आपण तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो. आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली तर गावाला तमाशा नको म्हणून घराचा दरवाजा आतून बंद करून असेल तो विषय घराच्या 4 भिंतीच्या आत मिटवतो. पण सुनेकून जर एखादी चूक झाली तर सगळ्या वस्तीवर जाऊन आपण तिच्या नामाचा गजर गातो. आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? स्वर्ग नरक कुठं वरती नाही तो, त्याची अपेक्षाही कधी धरू नका. स्वर्ग आणि नरक म्हणजे तुमच्या घराची 2 दारं आहेत. ज्या घरामध्ये सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे. तुझं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे. महाराज, मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे. रोजच्या कमीत कमी 10 ते 15 केस आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतोय. अवघ्या 4-4, 5-5 वर्षाची लेकरं येतो पण दरवाजात आज 1-1 तास उभी राहतात. का? माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय आणि मी जर आजीच्या मांडीवर बसलो तर माझ्या मम्माला म्हणजे माझ्या आईला राग येतोय. कारण 3 महिन्यापूर्वी दोघींमध्ये काहीतरी भांडण झालंय म्हणून घरात आई ना आजी बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 4 वर्षाच्या लेकराची जर आज ही अवस्था असेल तर तुम्हीच मला उत्तर द्या. इथं उभं राहून मी कोणतं मोक्ष आणि अध्यात्म सांगायचं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणींनी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, तुमच्या घरातला हा करता माणूस शेतामध्ये नोकरीमध्ये राब राब मरतो. अहो, खऱ्या अर्थानं कोरोना आला ना, काढलेलं कर्ज फेडायचं कसं या विवेचने त्याला रात्र झोप लागली नाही. पण त्या 2 वर्षाच्या काळात त्यानं तुम्हाला काहीच कमी पडू दिलं नाही. पण तोच बिचारा दिवसभर राब राब राबून जर संध्याकाळी घरी आला ना आणि तो जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणींना फोन करून सांगते, आमचे हे तसे चांगले आहेत पण जरा आईचे गुलाम आहेत. आणि तोच बिचारा राब राब राबला, संध्याकाळी घरी आला आणि तो जर बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजारी पाजारी जाऊन सांगते, दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम करून मी याला वाढवलं पण काल बायकोने आली तर बायकोच्या पदराखाली गेला. शेवटी माझ्या बहिणीने तुमच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो, आईचाही पदर नको, बायकोचाही पदर नको, दोस्ती अपनी जिंदगी हे चला कट्ट्याव. आता संध्याकाळी 11च्या पुढचे बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. लक्षात घ्या महाराज. म्हणून खऱ्या अर्थानं म्हणून तो मार्ग कोणता निवडतो? तो मित्रांमध्ये कट्ट्यावर जाऊन बसतो. आणि मग आता संध्याकाळी 11च्या पुढचे कट्ट्यावरचे मॉडेल काही सोपे राहतात का दादा? निमे 90 हाणेल. घे चमचाभर, घे चमचाभर, घे चमचाभर, सभी दुखो की एक दवा घे चमचाभर. त्यानं घेतली चमचाभर, तो आला डुलत घरी. चूक त्या मुलाची, चूक त्या मुलाची.
घरातलं वातावरण जर तुमच्या सात्विक असेल तर पुढच्या 7 पिढ्या घडतील, पण घरातलं वातावरण जर तुमच्या सात्विक नसेल पुढच्या 7 पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. सोपं करून सांगतो, तुमच्याकडे महत्वाचं पीक म्हणजे कपाशी, बरोबर ना? आता कपाशीची लागवड केली आणि रोप खऱ्या अर्थानं बीजांकुर वर आलं, पण अवकाळी पावसामुळं जर त्याचं मूळ सडलं तर तुम्ही कितीही महागडी खतं वापरली आणि कितीही महागड्या फवारण्या घेतल्या, झाड वाढेल का? बहरेल का? फूट धरेल का? बोंड येईल का? कापूस मिळेल का? कारण त्याचं काय सडलंय? काय सडलंय? मग जर तुमच्या संसाराच्या मुळाशी संस्कार नावाचं मूळच घरात सडलेलं असेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केला तुमचा प्रपंच बहरेल का? फुलेल का? आनंद देईल का? तो दुःखदायकच असेल. हेच तर सांगतात तुकोबाराय अभंगाच्या 2य चरणात. सवय एकदा सगळे आमचे टाळकरी एकदा जोरदार काळाच्या सगळ्या ग्रामस्थांसाठी होऊन जाऊ द्यात महाराज, कारण आता सवय लागली आणि उद्याही ती अखंड राहिली पाहिजे. लक्षात घ्या महाराज, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात प्रपंच दुःख मूळ आहे, दुःख देणारा आहे. येरती माईक दुःखाची जनती नाही अद्यांती. प्रपंच दुःख मूळ आहे, दुःख देणारा आहे, पण खऱ्या अर्थानं जरी प्रपंच दुःख मूळ असेल तरी तो सोडायला आम्ही तयार 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 मागे. सोपं करून सांगतो महाराज, आता जर भगवान परमात्मा भगवान विष्णू या ठिकाणी नवीन कोर विमान घेऊन आले, आता मी येताना इथं पाहिलं मध्ये थोडीशी मोकळी जागा आहे दादा, त्या ठिकाणी विमान उतरलं तर चालेल ना? काही अडचण नाही. मग त्या ठिकाणी जर विमानाचं लँडिंग झालं आणि भगवान विष्णू बाहेर आले, त्यांनी इकडं पाहिलं, अरे वा, खऱ्या अर्थानं तुम्ही फार सुंदर 43 वर्षापासून ही परंपरा जपताय आणि मी तुमच्यावर आज एवढा प्रसन्न आहे, एवढा प्रसन्न आहे की 45वे वर्ष आपलं सुरू आहे. तर मग ह्या वर्षी मी तुम्हाला आता टेन्शनच ठेवत नाही, मी तुम्हाला सदेह वैकुंठाला न्यायला आलोय. कसं कसं? फक्त कीर्तन झालं की सगळ्यांनी येऊन विमानात बसायचं. बरं, आता ज्या धर्ममंडपात आपण बसलेले आहोत, इथं हा धर्ममंडप असा आहे महाराज, इथं मृत्यू आला तरी खोटं बोलू शकत नाही, त्याचे भविष्यात वाईट परिणाम
होतात. त्यामुळे इथं खोटं बोलता येत नाही. मग किती जण जायला तयार आहे बोटवर करा, फक्त परत येणं होणार. ज्यांचं रिझर्वेशन आले त्यांनी तरी बोटवर करा. काय लबाड दुनिया आहे महाराज. मी म्हणून राहिले असं म्हणणारी सुद्धा बोटवर करायला तयार. याचा अर्थ आम्ही कितीही बोलू द्या, प्रपंच सोडायला तयार तयार. मग या प्रपंचात राहूनच परमार्थ करू शकत नाही का हो तुकोबाराय? तुकोबाराय म्हटले ठीक आहे, मग काय करावं लागेल? अविनाश करी आपुली आईसे लावी मना पिसे. नासक्या देहाचं या मृत्यूलोकात सोनं होईल, पण त्यासाठी या मनाला भगवंताच्या नामाचा छंद जोडावा लागेल. कशाला? मनाला. आता मला सांगा, तुम्ही सगळे इथे, पण सगळे मनानं इथे आहे का? कुणाच्या डोक्यात काय खटकी चालू असेल सांगू शकत नाही. तुमच्या डोक्यात वेगळे असेल तर तुमच्या डोक्यात वेगळे असेल, मागच्यांच्या डोक्यात वेगळे असेल, तुमच्या डोक्यात वेगळे असेल, तरुण पोरांच्या डोक्यात एकच खटकी चालली असेल. महाराज बरोबर घड्याळाच्या काट्यावर थांबा बरं, अजून गुड्डीला एसएमएस करायचा आहे. कारण सध्या तरुणाई कोरोना आला तरी कोरोनाला घाबरली. तो म्हणतो कोरोना क्या बडी चीज है, इश्क ही मेरी जिंदगी है. कारण सध्या तरुणाई 4 रोगांनी ग्रासली महाराज. या 4 रोगांमध्ये माझ्या महाराष्ट्राच्या तरुणाईचं खऱ्या अर्थानं वाटोळं होत आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे, दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे, तिसरं म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे, आणि चौथं म्हणजे दारूचं व्यसन आहे. या 4 व्यसनांमध्ये माझ्या महाराष्ट्राची तरुणाई बर्बाद होतीये, शोकांतिका. आता यातलं पहिलं व्यसन म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे. आता प्रेम करू नये अशा वाईट विचाराचा माणूस मी मुळातच नाही महाराज, पण त्याला काहीतरी स्वाभिमान. तरुण मंडळी, स्वाभिमान पाहिजे, त्याला काहीतरी मर्यादा. नाही तर बापाच्याच पैशावर 30 रुपयाची बँटॅकची अंगठी घ्यायची, ती जाऊन मिनीला द्यायची, आणि 3 दिवसांनी बाजारात कदर गेल्यावर चव घालून घ्यायची. हे धंदे बंद करा. खरंच जर मर्दानगी गाजवायची असेल महाराज, पहिली 5-50 हजाराची चांगली नोकरी पहा आणि मग तिला 1 तोळा करा. ही खरी मर्दानगी आहे महाराज. बरं काय प्रेम करतंय? सगळ्या तरुण पोरांना हात जोडून विनंती करतो, बाबा ना शिकाल तर टिकाल, नाही तर शेवटी मानवतच्या बाजारात भरमुडे चिकाल. कारण शिक्षणाशिवाय पर्याय. आता कालच आमच्या कॉलेजला एक कार्ट पाहिलं, ते जाऊन त्या पुरीला म्हणत होतं, तुझ्या प्रेमामध्ये मी झालो ठार वेडा. ती म्हणली गबस बावळ्या, कालच माझा साखरपुडा झालाय, हागे प्याडा, तवा तो जाग्यावर आला. लय अवघड आहे महाराज, लय अवघड आहे. बरं मला सांगा, तुम्हाला वाटतं बा आपलं कार्ट रोज कॉलेजला आहे? एक दिवस त्याच्या मागे जाऊन पहा, ते कॉलेजच्या गेटवर जाऊन तिला म्हणतंय, किती दिवस झाले मी वाट पाहतोय, तू प्रपोज करत नाही. तिने लांबून तिच्या का पाहिलं बो, चेहरा तुझा खास नाही, अंगावर तुझ्या मास नाही, प्रपोज तुला काय खाक करू, उद्यापर्यंत जागायची तुझी आस नाही. पण आपलंही कमी नाही कॉला गावचं, ते म्हणतं नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मग तिचं ठरलेलं वाक्य, मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर नाही. आपलंही कमी नाही, म्हणतं कोई बात नाही, इस जन्म में ना से अगले जन्म में तेरा बन जाऊंगा, मगर शादी तो तुझसे ही करूंगा. कॉफी शॉपला 1 कोल्ड कॉफी आणि 1 कॅडबरी, भुलली पोर. बरं पाहता काय खड्डा तुम्हाला आहे 15 हजाराचा. ते जनावर एवढं स्वपरात आहे वय. ती त्याला म्हणती, ती आणती कुठून देव जाणे, Nokia 1100 तिला मिळतोय कुठं. ती म्हणते मी तुमच्या बरोबर चॅटिंग केली असती, पण माझ्या अँड्रॉइड मोबाईल नाही. आपलंही कमी नाही, म्हणते मै हो ना. ॲपल घेतो ॲपल. आता 1 किलो ॲपल घ्यायच्या खिशात रुपया नाही, आणि तो तिला म्हणतो ॲपल घेतो ॲपल. पण ते एवढं हुशार आहे, ते जुना मोबाईल बॅगमध्ये ठेवताना घरी येऊन म्हणतं, पप्पा मोबाईल हरवला. बाप म्हणला घेणार नाही. आई म्हणली घेतल्याशिवाय राहायचं. बरं आता आपल्याकडे स्कीम चालली, हम दो हमारा एक. बाप म्हणला हे शिकलं नाही तर आपली पुढची पिढी चालणार नाही. बापानं खऱ्या अर्थानं बजाज फायनान्सला मानवतला जाऊन फॉर्म भरला, पण हप्त्यावर पप्प्याला मोबाईल अंधा. आता पप्प्या एवढा हुशार आहे, हा संध्याकाळी एकदा 11 वाजले मग याचा खऱ्या अर्थानं गीत सुरू होतं. काय करतेस पिलो, बरी येस ना पिलो, जेवलीस पिलो. महाराज आता हे कुत्र्याचं पिलू, मांजराचं पिलू, हे पिलू ठीक होतं, पण हे शेरचॅट आणि इंस्टा आल्यापासून 2 पायाचं नवीनच पिलू आलंय. बरं ही सगळी प्रकरणं वाढण्यामाग महिला मंडळ माझा बोलण्याचा कदाचित राग येईल, पण तुम्ही सुद्धा तितके जबाबदार आहात. कारण तुम्हालाही आता इथून खऱ्या अर्थानं चांगली मुलं जावई म्हणून चालत नाही. तुमच्या लेकीला ही चांगली मुलं आता नवरा म्हणून चालत. तुम्हालाही आता ते पार्ट्यांचं फॅड इकडे आले दादा. त्यांचा बंगला आहे, 4 एकर इकून बांधलाय, तुला माहितच नाही येडे.
दारासमोर फोर व्हीलरले 4 लाखाच्या गाडीवर 8 लाख 2 पतपेढ्यांचं कर्ज आहे. महाराज हा विनोद नाही. इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाचं स्वतःचं कर्तृत्व न पाहता फक्त मुलाच्या बापाची संपत्ती पाहून आपल्या पोरी दिल्यात. आज तुमची मुलगी भले बंगल्यात असू द्या, सोन्याच्या ताटात जेवतीये, पण कधी भेटायला जा तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे. आणि ज्यांनी मुलाच्या वडिलांचं कर्तृत्व न पाहता मुलाचं स्वतःचं कर्तृत्व पाहून आपल्या मुली दिल्यात, भले तुमची मुलगी झोपडीत असू द्या, पण कधी भेटायला जा तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधान आहे. आणि खऱ्या अर्थानं हात जोडून तुम्हालाही विनंती करतो, आज जर पाहिला गेलं तर भले आमचं पोरगा वडापावची गाडी चालवणारा असू द्या, चहाची टपरी चालवणारा असू द्या, पण स्वतःच्या कर्तृत्वानं जगणारा असेल तर एक दिवस अंबानी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि भले अंबानीचं पोरगा असू द्या, पण जर व्यसनी निघालं तर एक दिवस रोडपती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हात जोडून विनंती करतो, इथून पुढे आपल्या लेकीचं लग्न करताना मुलाच्या वडिलांची संपत्ती नाही, मुलाचं स्वतःचं कर्तृत्व पहा. खऱ्या अर्थानं तुमची लेक स्वर्गाच्या नंदनवनात राहील. आता सध्या पोरींनी नवीन एक इंस्टाला वाक्य आणलंय, नवरा पाहिजे करोडपती. जिला बापाच्या घरी शिळीच्या दुधाचा चहा नाही ती सुद्धा म्हणती नवरा पाहिजे करोडपती. माझ्या बहिणींना मी तुमच्या बाजूने, नवरा नक्की करोडपती करा, पण तुटपुंजा कागदाच्या नोटांनी नवरा कधीच करोडपती करू नका. तो ज्ञानानं करोडपती करा, कारण पैशाच्या बळावर ज्ञान कधीच मिळवता येत नाही. पण तो जर ज्ञानानं करोडपती असेल तर एक दिवस करोडपतीच काय अब्जाधीश झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आणि माझ्या बहिणीनं तुम्हाला हात जोडून विनंती करतो, इथून पुढे मुलात 12 गोष्टी असल्याशिवाय लग्नाला हा म्हणायचं नाही. पहिली गोष्ट, त्यानं जग नाही जिंकलं तरी चालेल, पण तो तुमचा मन जिंकणारा असावा. दुसरी गोष्ट, पत्रिकेचा विचार नंतर करा, पण कोरोना चायनाचा कधी येईल सांगता येत. त्यानं दोन्ही व्हॅक्सिन घेतल्यात की नाही हे मात्र पहिल्यांदा तपासून पहा. तिसरी गोष्ट, त्याचा रंग सावळा असेल तरी चालेल, पण मनानं मात्र तो गोरा हवा. चौथी गोष्ट, त्याच्या डोक्यावरचे केस लाल असले तरी चालतील, पण हुंड्यासाठी जाळून पडून तो लाल करून मारणारा नसावा. पाचवी गोष्ट, त्याचा रंग सावळा असेल तरी चालेल, पण मनानं मात्र तो गोरा हवा. सहावी गोष्ट, भले तो रोज तुम्हाला चटणी भाकर खायला घालणारा असावा, पण गावाला खोटा मोठेपणा दाखवण्यासाठी पतपिढ्याने बँकांची कर्ज काढून पंचपक्वांना घालणारा मात्र नसावा. सातवी गोष्ट, तो खऱ्या अर्थानं गावात जेव्हा सप्ताह असेल ना, पालखी निघेल ना, सगळ्यात पुढं तो खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर लेझिम खेळणारा असावा, पण रात्रीच्या 12 नंतर घरी मात्र हालत डुलत लेझिम खेळत येणारा मात्र नसावा. आठवी गोष्ट, तो खऱ्या अर्थानं शिवराय अशोक कामटेंसारखा लढवय्या असावा, पण पांचट रोगानं दगावणारा मात्र नसावा. नववी गोष्ट, तो अण्णाभाऊ साठेंसारखा पोवाडा गाणारा असेल तरी चालेल, पण घरी काहीच काम न करता बसून आचाट विचाट शिव्यात देणारा मात्र नसावा. दहावी गोष्ट, तो शंभूराजांसारखा वाघाला फाडणारा असावा, पण गावातल्या चौकात बसून दारूच्या बाटल्या मात्र फोडणारा नसावा. 11वी गोष्ट, तो खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर वडिलांच्या पैशावर माज न करता स्वतःच्या कर्तृत्वानं जगणारा असावा. आणि 12वी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो भक्त पुंडलिकाप्रमाणे आपल्या मात्या पित्यांची सेवा करणारा असावा. एवढ्या 12 गोष्टी माझ्या बहिणींना आजपासून जर तुम्ही मुलात पाहिल्यात, तुमच्या घराचंही स्वर्ग होईल आणि खऱ्या जीवनाचंही सोनं होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि सगळ्यात तरुण पोरांना तुम्हाला हात जोडून विनंती करतो, 2 वर्ष उशिरा लग्न झालं तरी चालेल, पण लग्न करताना जे आपल्या मायबापाला सांभाळू शकेल, जे आपल्या घराच्या खऱ्या अर्थानं भिंत कधी घालणार नाही, आणि जी मुलगी कोणत्याही परिस्थितीमध्ये, कारण लग्न करताना तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगून जातो, आज जर तुम्ही हात जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो, जर कारण आज रंग रूप पाहून लग्न होण्याचं प्रमाण वाढलंय, पण लक्षात घ्या, उद्या जर ॲक्सिडेंट झाला आणि तुमचे 2 हात गमावले, 2 पाय गमावले, तरीही मी याच्यासोबत संसार करू शकते का, हा स्वतःच्या अंतर्मनाला प्रश्न विचारा. उत्तर हो असेल तर योग्य असेल, पण जर उत्तर हो नसेल तर मात्र खऱ्या अर्थानं फक्त आम्ही क्षणिक आकर्षणामध्ये गुंतलो जातोय, याचा नक्की विचार करा. हात जोडून तुम्हाला विनंती करतो. आता ते सगळे शेतकरीच आहेत दादा, बहुतांश शेतकरी. आमच्या शेतकरी पोरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज, कारण तेवढे स्वाभिमानी राहिलेत. नाही तर 90% बायोडेटे सध्या साल बदलून चाललेत. 82चा 86, 86चा 92, 92चा 96, 96चा 2005. कालच्या का पुरला अटॅक आला, ती म्हणली याच्या डोक्याचा एकही केस काळा नाही, हा 2005चा असलच कसा. लय उघडे महाराज. बरं मला सांगायचं, सगळे शेतकरी आहेत ना, आता शेतकऱ्याच्या मुलांचा सध्या सगळ्यात वाईट दिवस, आता संक्रांत आली, खरी संक्रांत शेतकऱ्याच्या पोरांवर. सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत का तुमच्या का बरं आहे, कायचं बरं आहे महाराज. आता 35चे 35 नवरदेव गावात असतील,
तो भांडारा पाहिला तरी उठून उभा राहतो, आपल्याच अंगावर या वर्षी पडतो काय. आता मला सांगा, जाऊ द्या पुरुष मंडळी सगळे शांत, फक्त महिला मंडळ. मला सांगा, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत, पुढच्या जन्मी मुख्य जन्माला याल बरं. शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही. आपल्या बाप्याला यंदाही गुड्डी मिळेल असं वाटत नाही. यंदा तरी आपला बाप पिवळा होईल असं वाटत नाही. मग जाऊ द्या महिला वर्ग, पुरुष मंडळी सगळे शांत, फक्त महिला मंडळ. ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच पाहिजे, तेवढ्या आहे एकदा जोरदार टाळी वाजवा, भगवान परमात्मा तुमचं ऐकतील. हनुमंतरांनी आता नजर फिरवली. पुरुष मंडळी सगळे शांत, टाळकरी सगळे शांत, फक्त महिला मंडळ. आणि तुमचा आता भगवान परमात्मा ऐकणार आहेत. ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच पाहिजे, त्या आहे एकदा जोरदार काढून टाळी वाजवा. बरेच नवरदेव राहिले दादा गावातले. आता जाऊ द्या महिला मंडळ, तुमची सगळ्यांची अपेक्षा आहे शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या. मग आता महिला मंडळ, तुम्ही ज्या धर्म मंडपात आहात इथं खोटं बोलू शकत. मग आता किती आया इथं बसल्या जागेवर शपथ घ्यायला तयार आहेत. महाराज, आज मला आखऱ्या बुद्धी आली. मी आता बसल्या जागेवर शपथ घेते का मी माझी गुड्डी आता शेतकऱ्याच्याच मुलाला देईल. फक्त तेवढ्याच आहे टाळी वाजवा. आता या 6-7 टाळ्या वाजल्या, सगळ्या आज्यांनी वाजवल्यात. त्यातल्या 6 टाळ्या पोरांच्या आयांनी वाजवल्यात. पुरींच्या आयांच्या डोक्यात एकच खटकी आहे, माझी गुड्डी फ्लॅटमध्ये गेली पाहिजे. बरं जाऊ द्या महिला मंडळ. आता मला सांगा, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही. आता पुण्यात माझ्या ऑफिसच्या बाजूलाच IT पार्क आहे आणि ह्या वेळेस माझे कमीत कमी 90 ते 95 मित्र आता लग्नाचे आहेत. आणि दादा सगळ्यांचा पगार 500च्या स्टॅम्पवर मी गॅरंटेड राहतो. खऱ्या अर्थानं 95,000 ते 1.25 लाखापर्यंत प्रत्येक महिन्याचा त्यांचा पगार आहे. फक्त त्या सगळ्यांची एकच अडचण आहे दादा, त्यांना एकही गुंठा जमीन नाही. उद्या येऊ का बस घेऊन कोल्या गावात? किती आहे आपली पोर देतील, बोटवर करा. बोलत चला बो. किती आहे आपली पोर देतील, बोटवर करा. मग तुम्हाला जमीन काय लागते का? कारण तुम्हालाही माहिती आहे, उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा, जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का? म्हणून हा जोडून विनंती करतो, आता विचार बदला. आता काही गावात बापन पोर लय हुशार झाली दादा. पप्प्याच्या लग्नाचं वय झालं का बाप म्हणतो, पप्प्या येडेपणा करू नको, तू एक कांडाख्या गावाला माहितीये, तुला काही तर 4 गावात कोण पोर द्यायचं नाही. तू तिकडं इथेही जवळपास थांबू नको, पार तिकडं पुण्यात चाकण MIDC जाऊन चिटक. काय लागल ते इकून पाठवतो, पण माग येऊ नको. पण पप्प्या एवढा स्वाभिमानी, पप्प्या म्हणतो मी 45चा होईल पण खोटं बोलून लग्न करणार नाही. नाही तर काही गावात बापन पोर लय हुशार आहे दादा. पप्प्याच्या लग्नाचं वय झालं का बाप म्हणतो, पप्प्या उगच नाही पिकली, येडेपणा करू नको, तू आपला तिकडं चाकण MIDC जाऊन चिटक, मी बरोबर डोकं लावितो. पप्प्या चाकणला पोचेपर्यंत अख्या गावाला कंदी पिढे महाबापूची टाकला. शेजारचं म्हणतं मला 92% मार्क होते, याच्या पप्प्याला 38% मार्क होते. MIDCतला कांता देव्याला पावन झाला भाऊ. 8च महिने गेले, परत अख्या गावाला कंदी पिढे महाबापू परमनंट झाला. आता गावात 4-2 ईडी, तुम्ही म्हणताय, मी म्हणत नाही. 4-2 ईडी असतात. ते म्हणले त्यांचा बाबू परमनंट आहे, आपली पोर देऊन टाकू. 20 लाख रुपये लग्नाला खर्च केला. 3 दिवस गाव बुंदी खात होतं. नंतर तर नांगराच्या सरीत लाडू टाकून दिलं. 9च महिने गेले ना, आम्ही इकून चालू होतो पुढं कार्यक्रमाला. समोरून आला बा एक छोटा हत्ती. हळूच डुकून पाहिलं, एक मेकअपचा आरसा, एक पलंग, एक संपलेली गॅसची टाकी, एक धान्याची पिशवी. पुढं ढुकून पाहिलं, छोटा हत्तीचा ड्रायव्हरच्या बाजूला पप्पूच्या बाजूला पप्पूची गुट्टी. काय झालं बा, कंपनी अंबरनाथला गेली. कमीत कमी आमची शेतकऱ्याची पोरं असं तर करत नाही. पण हात जोडून तुम्हाला एक विनंती करू, बरं तुम्ही निमगाव दमावलंय, आमचा जावाई जॉबला आहे, तुझ्या जावायचा पगार किती का असा? मला सांगा तुमचं वार्षिक उत्पन्न किती? मी काय ईडी घेऊन आलो
तुमच्या उत्पन्नाचा तर मला खरं सांगा सरासरी, कारण तुमचा भाग एवढा सुजलम सुफलम आहे महाराज. जर पाहिलं तुमचं क्षेत्रफळ मोठं आहे, पाण्याखाली तुम्ही आलात. म्हणजे 10 वर्षापूर्वी 2.5 लाख रुपये किंमत असणारी जमीन आज 30 लाखावर येऊन ठेपली. आणि आता मला सांगा तुमच्याकडे महत्वाचं पीक कपाशी. आता कपाशी सरासरी क्विंटल किती निघते एकरी? 10 क्विंटल. प्रत्येक शेतकऱ्याची सरासरी 3 एकर तरी आहे. म्हणजे साधारणपणे त्यात आंतरपीक सोयाबीन आहे, बरोबर. बाकी तुमचं क्षेत्र. मग मला सांगा वर्षाला सरासरी उत्पन्न काय आहे तुमचं? 5-6 लाख रुपये, 10-1 लाख रुपये आहे. आता मला सांगा तुमचं उत्पन्न किती आहे? शिवाय पप्या सकाळी गावात आहे, संध्याकाळी गावात आहे, दुपारी शेतात आहे. त्या जावायचा पगार किती घासा? आता 12 महिन्यात 10 लाख डिवाइड करा, 78,000 त्याला महिन्याचा पगार आहे. आपल्या जावायला तिकडे पुण्यात 15,000 आहे. त्या 15,000 5,000 खुली भाडं आहे. 1,000 घ्यायचे की झाले रे पोरांनो? तुमच्या बाजूने मोठ्यानं तरी बोला. 5,000 खुली भाडं, 1,000 सिलेंडर की झाले? मोठ्यानं जरा 6. आता 3,000 किराणा की झाले? 9. आता त्याला कमीत कमी महिन्याला 1,000 रुपये दुधाला की झाले? 10. त्याला कमीत कमी ऑफिसला जाऊन यायला पेट्रोल 2,000 महिन्याला की झाले? वाजले त्याचे 12. राहिले किती? आता गुड्डी सुपी का तुमची? तिला महिन्याला 1,000 रुपये पुरतील का पार्लरला? की झाले? 13. राहिले किती? आता मला सांगा डॉक्टर इतर खर्च 1,000 रुपये की झाले? 14. राहिले किती? 2 वर्षाची बचत किती झाली? 12 दुने किती झाले? मग झाला गुड्डू. आता गुड्डूला छोट्या शिशूला घालायला फी किती आहे? 40,000. जमा किती आहे? तिने गावच्या बचत गटात कर्ज काढलं, तिकडे पैसे पाठवलं, गुड्डूचं ऍडमिशन झालं. आणि तरी अख्ख्या गावाला सांगत ती जावाई जॉबला आहे. पण तरी सगळ्या तरुण मित्रांनो हात जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो, त्याला 15,000 पगार आहे तरी तो सुखात आहे. आपल्याकडे 10 लाख येत आहेत तरी आपण रोज दुःखी आहे. याचं एकमेव कारण त्याच्या 15,000 15 रुपयाचं सुद्धा नियोजन आहे आणि आपल्या 10 लाखातल्या 10 पैसे सुद्धा नियोजन नाही. म्हणून खऱ्या अर्थानं आपण मागा आहोत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. आणि माझ्या सगळ्या शेतकरी मित्रांनो हात जोडून विनंती आहे, आमच्या 30% ग्रामीण भागातील मुलांचं स्वप्न फक्त एका गोष्टीमुळे अपूर्ण राहतं की माझ्याकडे व्यवसायाला पैसे. पण आज सगळ्या तरुण मित्रांना हात जोडून विनंती आहे, तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमच्याकडे शेतीचे सगळे कागदपत्र आहेत, तुम्ही खत औषधात सगळे तुम्ही टॅक्स भरताय, मग तुम्हाला IT रिटर्न फाईल किती जण इथं भरता तो?